Hello friends, welcome in Learning Studio. Today we will study real numbers practice set 2.4. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय ते आपण पाहूया. याची डेफिनेशन आहे द सम ऑर डिफरन्स ऑफ टू नंबर्स वन ऑफ विच इज अ क्वाड्रॅटिक सर्ड अँड द अदर आयदर अ नॉन झिरो रॅशनल नंबर ऑर अ क्वाड्रॅटिक सर्ड इज कॉल्ड बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे व्हॉट इज मीन बाय सर्ड. आता आपल्याला बायनॉमियल सर्ड म्हणजे काय ते पाहायचे. जसं की मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल हे डिपेंड्स कशावर असतं की त्या किती टर्म्स आहेत. मग जेव्हा आपण फक्त सर्ड म्हणतो तेव्हा अपेक्षित आहे की तिथे एकच टर्म असावी. पण जेव्हा आपण बायनॉमियल सर्ड म्हणूयात तेव्हा तिथे दोन टर्म्स असल्या पाहिजे. मग आता या डेफिनेशन नुसार काय सांगितलेलं आहे की यामध्ये एखादी सर्ड आणि दुसरा एखादा नॉन झिरो रॅशनल नंबर म्हणजे ही अशा प्रकारे एखादी बायनॉमियल सर्ड असू शकेल. किंवा त्यांनी दुसरं टाईप काय सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन की हा जो दुसरा जो नंबर आहे तो सुद्धा एखादी काय असणार आहे सर्ड असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा आता या ठिकाणी मी काय लिहिले आहे √7 मायनस √5 आणि पहिलं एक्झाम्पल काय होतं 5 प्लस √3. म्हणजे ही जी पहिली सर्ड आहे बायनॉमियल सर्ड त्यामध्ये 5 हा रॅशनल नंबर आहे आणि वेअरॅज √3 हा काय आहे एक सर्ड आहे. हिला बायनॉमियल सर्ड म्हणता येईल कारण इथे किती टर्म्स आल्या दोन टर्म्स आलेल्या आहेत. एक आहे 5 आणि दुसरी आहे प्लस √3. त्यानंतर हे जे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यामध्ये पहा ही आहे क्वाड्रॅटिक सर्ड आणि दुसरी टर्म सुद्धा काय आहे क्वाड्रॅटिक सर्डच आहे. या प्रकारे आपण या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स लिहू शकतो. आता आपण कॉन्जुगेट पेअर्स म्हणजे काय पाहूया. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बायनॉमियल सर्डचं आणि ते आहे 5 मायनस √2. 5 हा काय आहे नॉन झिरो रॅशनल नंबर आणि हा √2 काय आहे इट इज अ सर्ड. याला बायनॉमियल सर्ड असं आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी ही जी बायनॉमियल सर्ड आहे तिची कॉन्जुगेट पेअर असते 5 प्लस √2. पहा कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय तर जी काही आपण सर्ड घेतलेली आहे तिला जर आपल्याला रॅशनलाइज करायचं असेल तर ती ज्या फॅक्टर सोबत किंवा ज्या बायनॉमियल सर्ड सोबत मल्टिप्लाय होणार आहे आणि ज्याच्यामुळे ती रॅशनल होणार आहे अशा बायनॉमियल सर्डला एकमेकांचं काय म्हणायचं असतं तर कॉन्जुगेट पेअर असं म्हणायचं. म्हणजे 5 मायनस √2 ची कॉन्जुगेट पेअर आहे 5 प्लस √2 आणि 5 प्लस √2 ची कॉन्जुगेट पेअर आहे 5 मायनस √2. तुमच्या लक्षात येईल की फक्त मिडल साइन काय केलेला आहे चेंज केलेला आहे. पहा फर्स्ट टर्म ऍज इट इज आहे सेकंड टर्म पण ऍज इट इज आहे फक्त मिडल साइन्स काय आहेत एकमेकांच्या अपोजिट आहे. आता जेव्हा आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर सारखे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे तेव्हा आपल्याला वारंवार या कॉन्जुगेट पेअर्सची मदत होणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.4 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे फर्स्ट क्वेश्चन मल्टिप्लाय. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे √3 इन ब्रॅकेट √7 मायनस √3. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जी सर्ड आहे √3 तिनं आपल्याला या बायनॉमियल सर्डला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मग पहा या ठिकाणी स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. हा जो √3 आहे त्यानं मी या पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करते या पद्धतीने मायनस √3 इंटू द सेकंड टर्म √3. आता या ज्या दोन सर्ड्स आहेत त्यांची ऑर्डर सेम आहे म्हणून आपण त्यांना काय करू शकतो मल्टिप्लाय करू शकतो. एकाच आपल्याला रॅडिकल साइन मध्ये घेता येतं. सो 3 इंटू 7 मायनस या ठिकाणी पण पहा सेम थिंग 3 इंटू
सो इट इज, याचं मल्टिप्लिकेशन काय आलं, √21 मायनस √9. या ठिकाणी तुम्ही याला -√9 च्या ऐवजी त्याचं जर स्क्वेअर रूट लिहिलं 3 तरीही चालेल. पहा या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन कंप्लीट केलेलं आहे. यामध्ये सेकंड एक्झाम्पल पाहूयात. √5 मायनस √7 हे ब्रॅकेट मध्ये आहे मल्टिप्लाइड बाय √2. सो √2 ने या प्रत्येकाला मल्टिप्लाय करणं अपेक्षित आहे. सो √5 इंटू √2 मायनस √7 इंटू √2. यांना पण आपण एका रॅडिकल साइन मध्ये घेऊ शकतो, म्हणून 5 इंटू 2 मायनस √7 इंटू 2. So it is equal to 5 into 2 it is 10 minus 7 2 is a 14. यामधील थर्ड एक्झाम्पल आहे 3√2 मायनस √3. ही जी बायनॉमियल आहे सर्ड, तिनं आपल्याला या दुसऱ्या बायनॉमियल सर्डला मल्टिप्लाय करायचं आहे आणि दुसरी बायनॉमियल सर्ड आहे 4√3 मायनस √2. पहा या ठिकाणी दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो पहिल्या ब्रॅकेट मधली जी फर्स्ट टर्म आहे 3√2 यानं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 4√3 मायनस √2. आणि आता ही जी सेकंड टर्म आहे तिच्या साइन सहित पहा घ्यायचं -√3 इंटू दिस सेकंड ब्रॅकेट 4√3 मायनस √2. आता सिंगल सर्ड आहे या ब्रॅकेटच्या बाहेर. सो ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 3√2 इंटू ही फर्स्ट टर्म 4√3. त्यानंतर हे मिडल साइन मायनस, पुन्हा 3√2 इंटू दिस √2. आता हा जो निगेटिव्ह √3 आहे मायनस √3 इंटू ही फर्स्ट टर्म 4√3 आणि पुन्हा हा जो मायनस आहे √3 चा तो इंटू हा मायनस जो √2 चा आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काही प्लस येणार आहे. सो √3 इंटू √2. अशा प्रकारे आपण काय केलं, प्रत्येक टर्मने मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे ही जी बाहेरची टर्म आहे सर्ड, तिनं ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी पहा 3 आणि 4 हे दोन रॅशनल नंबर्स आहेत. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि स्क्वेअर रूट मध्ये हा 2 इंटू हा 3. यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊ शकतो. मायनस 3 इंटू पहा √2 इंटू √2 इट इज √4 मायनस हा 4 रॅशनल नंबर आहे √3 इंटू √3 इट इज √9 प्लस √3 इंटू 2. यानंतर 3 4 is a 12, √3 2 is a 6 मायनस 3 इंटू √4 म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय येईल, इट इज 2 मायनस 4 इंटू याचं स्क्वेअर रूट काय येईल 3 प्लस 3 2 is a 6. पहा या ठिकाणी 12√6 आणि हा जो √6 आहे तो आपण काय करूया, जवळ लिहून घेऊया. साइड वगैरे आपण काही बदललेली नाही, तर सिमिलर सर्ड ज्या आहेत त्या आपण जवळ लिहिलेल्या आहेत. मायनस 3 2 is a 6 मायनस 4 3 is a 12. आता पहा 12√6 आणि हा 1√6 मिळून किती झाले 13√6 मायनस 6 आणि -12 म्हणजे -6 आणि -12 यांचं ऍडिशन किती झालं -18. क्वेश्चन नंबर 2 आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. पहा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामधला 1 डिवाइडेड बाय √7 प्लस √2. हा जो डिनॉमिनेटर आहे तो इरॅशनल बायनॉमियल सर्ड आहे, इट इज इरॅशनल नंबर. ओके, तर ही बायनॉमियल सर्ड आहे √7 प्लस √2. पहा याचं जर आपल्याला रॅशनलायझेशन करायचं असेल तर हिची कॉन्जुगेट पेअर आपल्याला लागणार आहे.
√7 plus √2 has conjugate pair as √7 minus √2. पहा, कॉन्जुगेट पेअर घेण्यासाठी फक्त आपण काय केलेलं आहे, मिडल साइन चेंज केलेलं आहे. सो आता ही जी कॉन्जुगेट पेअर आहे, मल्टिप्लाय डिनोमिनेटर and numerator with √7 minus √2. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीला पण आपण कशाने मल्टिप्लाय करायलो, √7 minus √2. पहा, 1 divided by √7 plus √2 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, आता याला मी इथे ब्रॅकेट टाकते, इंटू √7 minus √2 न्यूमरेटरला ऍज वेल ऍज डिनॉमिनेटरला पण आपण काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन काय येईल पहा, न्यूमरेटर मध्ये आधी काय होता 1 इंटू दिस, सो √7 minus √2 ऍज इट इज आहे मल्टिप्लिकेशन मधलं. आणि आता या डिनॉमिनेटर कडे पहा, या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ज्या दोन टर्म्स आहेत त्यांचं ऍडिशन आहे आणि मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये त्याच टर्म्स आहेत, फक्त त्यांच्यामध्ये काय आहे, सबट्रॅक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी आपण a प्लस बी इंटू a मायनस बी हा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजेच काय, तर इट विल बिकम a² मायनस b². पहा, या ठिकाणी कोणता फॉर्म्युला आपण यूज करत आहोत, तर a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस बी इंटू a मायनस बी. हा फॉर्म्युला इथे आपण काय केलेला आहे, यूज केलेला आहे. मग आता इथे मल्टिप्लिकेशन काय होईल बरं, √7 minus √2 डिवाइडेड बाय √7 चा स्क्वेअर इट इज 7 minus √2 चा स्क्वेअर इट इज 2. So it is √7 minus √2 divided by 7 minus 2 it is 5. पहा, आपलं जे एक्झाम्पल होतं काय होतं, 1 डिवायडेड बाय √7 प्लस √2. याला आपण काय केलं, याचा डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेला आहे आणि इट इज 5. यामधील सेकंड एक्झाम्पल आहे 3 डिवायडेड बाय 2√5 मायनस 3√2. याचं डिनॉमिनेटरचं काय करायचं, आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. त्यासाठी आता या बायनॉमियल सर्ट्सची आपण काय करूया, कॉन्जुगेट पेअर घेऊया. 2√5 minus 3√2 has conjugate pair as 2√5 plus 3√2. मग आता ही जी कॉन्जुगेट पेअर आहे हिना आपण काय करायचं, या एक्झाम्पलला म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. पहा, 3 डिवायडेड बाय 2√5 minus 3√2 multiplied by 2√5 plus 3√2 divided by 2√5 plus 3√2. एक प्रिकॉशन म्हणून आपण या ठिकाणी ब्रॅकेट्स टाकायला हरकत नाही. तर 3 into 2√5 plus 3√2. डिव्हिजन मध्ये पहा, एका ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन त्याच टर्म्स आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये त्याच टर्म्स ऍडिशन, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच आपण फॉर्म्युला काय वापरू शकतो, a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a² मायनस b². सो आय विल मेक स्क्वेअर्स ऑफ दीज नंबर्स. 2√5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3√2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता या 3 ने ह्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. सो इट इज 3 इंटू दिस फर्स्ट टर्म इट इज 6√5 प्लस 3 इंटू दिस सेकंड टर्म इट इज प्लस 9√2 डिवायडेड बाय, आता या टर्मचा स्क्वेअर काय होणार आहे, 4 इंटू 5. पहा तो कसा आला, 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आणि √5 चा स्क्वेअर आहे 5 मायनस याचा स्क्वेअर काय होईल
9 into 2. So it is 6 root 5 plus 9 root 2 divided by 4 5 is 20 minus 9 2 is 18. So it will become 6 root 5 plus 9 root 2 divided by हे सबट्रॅक्शन काय आहे 2. म्हणजे पहा हा जो त्यांचा डिनॉमिनेटर जो इरॅशनल होता तो आता आपण काय केलेला आहे रॅशनल केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल आहे 4 divided by 7 plus 4 root 3. So this 7 plus 4 root 3 has conjugate pair as, yes, what it will be 7 minus 4 root 3. तर ही जी कॉन्जुगेट पेअर आहे तिने आपण याला मल्टिप्लाय करूया. सो 4 divided by 7 plus 4 root 3 multiplied by, आता न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. प्रिकॉशन म्हणून आपण काय करूया यांना ब्रॅकेट्स टाकूया. सो इट विल बी 4 into 7 minus 4 root 3 divided by, पहा या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ऍडिशन आहे आणि सेम टर्मचं सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन. अगेन a square minus b square is equal to a plus b into a minus b. So it will be 7 square minus 4 root 3 bracket square. So it is 4 into this bracket. 7 4 is a 28 minus 4 4 is a 16 root 3 divided by 7 square. It is 49 minus this 4 square 16 into this 3. So 28 minus 16 root 3 divided by 49 minus 48. So it is 28 minus 16 root 3 divided by 1. Hence we have rationalized the denominator. Fourth example आहे root 5 minus root 3 divided by root 5 plus root 3. Okay. So root 5 plus root 3 has conjugate pair as root 5 minus root 3. तर आता आपण मल्टिप्लाय करूया. root 5 minus root 3 divided by root 5 plus root 3 into, पहा न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. प्रिकॉशन म्हणून अगेन ब्रॅकेट्स फॉर द बायनॉमियल सेट्स. पहा रूट 5 मायनस रूट 3 इंटू रूट 5 मायनस रूट 3 म्हणजे याचा काय होईल हा स्क्वेअर होईल. सो रूट 5 मायनस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके. So root 5 is a square minus root 3 is a square. So equal to. आता ही जी बायनॉमियल सेट आहे ना तिच्या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरायचा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके. सो root 5 is a square minus 2 into root 5 into root 3 plus root 3 is a square. Divided by root 5 is a square 5 minus root 3 is a square 3. So equal to root 5 is a square again it is 5 minus 2 root 5 into 3 या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घेतला आपण आणि root 3 चा स्क्वेअर it is 3 divided by 2. Okay. 5 plus 3 8 minus 2 root 15 divided by 2. पहा न्यूमरेटर मधून काय कॉमन घेता येईल 2. सो टेक 2 कॉमन. ब्रॅकेट मध्ये राहील 4 minus root 15 divided by 2. 2 to cancel equal to 4 minus root 15. This is the final answer.